नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे सिंधुदुर्गातून। सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर हत्येप्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। 2 वर्षांपूर्वी बिडवलकरचं अपहरण करून त्याची हत्या झाली होती। सिद्धेश सिरसाट हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे आणि त्याने बिडवलकरची हत्या करून त्याचा मृतदेह जाळल्याचं कबूल केलंय। नेताना मी इथे नाही होतोय आणि मी आल्यावर त्यांनी मला हिनं सांगितलं शशिकलाने काय म्हणजे अशा इतके 14 नेले आणि त्यांनी घेऊन गेले। मी त्यांनी आपल्या भाषेत सांगितले, पण मी माझ्या भाषेत सांगते ते 14 होते म्हणून। मग त्यांनी मला सांगितल्यानंतर मग ते 2 वर्ष झाली तो काय येऊ ना, आम्ही गणपतीत त्याची वाट बघायचो। परत काल पाडव्यात पण वाट बघितली तरी पण नाही। मग आम्ही त्यांची ती चौकशी केली तर मग चौकशी केलं तर कोण म्हणायला ते का ह्या करून टाकल्यानी त्याने कोणी ते का मारलो असत ते का फाशीची शिक्षा मिळावी अशी आमची इच्छा असा। प्रकाश बिडवलकर राहणार चेंदवण या युवकाच्या 4 आरोपींनी जीवठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण केला अशी तक्रार निवती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली। सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच आरोपींची कस्टोडियल इंटरोगेशन आवश्यक असल्याने तात्काळ ह्या 4 आरोपींना अटक करण्यात आलेली होती। सदर गुन्ह्याचा तपास करताना यामध्ये सदर आरोपींनी या युवकाला अपहृत युवकाला कोडालमध्ये आणून त्याच्यासोबत आर्थिक कारणावरून मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। तर हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मार्च 2023 ला सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकरचं अपहरण झालं। 9 एप्रिल 2025 ला जीवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण झाल्याची नातेवाईकांनी तक्रार केली। 10 एप्रिल 2025 ला पोलिसांकडून 4 आरोपींना अटक करण्यात आली। तर आरोपी सिद्धेश सिरसाटची हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे। पक्याचा मृतदेह साताड्यातल्या जंगलामध्ये जाळला, हळद तेरेखोल नदीमध्ये फेकली अशी कबुली त्याने दिली आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती ही बीडपेक्षा गंभीर आहे असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केलाय। कुडाळमधील एका तरुणाची केवळ 22,000 रुपयांसाठी हत्या केल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केलाय आणि याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर देखील केलेत। हत्या करणारा आरोपी हा शिंदे गटाचा पदाधिकारी असून त्याला स्थानिक आमदार वाचवत असल्याचा आरोप देखील वैभव नाईक यांनी केलाय। दहशतीची मोठी परिस्थिती निर्माण आणि कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडलेला आहे। आपल्याला माहिती असेल की कुडाळमधील बिडवलकर नावाच्या तरुणाला लग्न करून फक्त 22,000 रुपये द्यायचा होता म्हणून शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने लग्न करून मारल्यानंतर मृत्यू त्यामध्ये झाला। आणि ह्याचा खरं तर सिद्धेश सिरसाट आहे त्याचे अनेक लोकांशी संबंध शिंदे गटाशी आहेत, त्याचे बॅनर खालपर्यंत होते आणि त्याला वाचवण्यासाठी तिथले स्थानिक आमदार अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिसांना किंवा जिल्ह्यातल्या प्रमुख पोलिसांना फोन केलेले आहेत। आणि आता बातमी आहे बीडचा निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासलेनं केलेल्या खळबळजनक दाव्यासंदर्भातली। धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची सुपारी दिली होती असा धक्कादायक आरोप रणजित कासले यानं केलाय। धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको होता असं देखील कासलेचं म्हणणं आहे। पोलिसांनी मला पकडून दाखवावं असं खुलं चॅलेंजही कासलेनं पोलीस खात्याला दिलंय। दरम्यान बीडमधल्या एका अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात रणजित कासले फरार आहे। एन्काउंटर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि कुणी केला स्पष्ट सांगतो। आज असाही गुन्हा दाखल झालाय ते धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड, कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता 302 मध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा होणारी नाही। कदाचित त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सीएम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे, ते होणारी नाही त्यांना।
महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवा. मित्रांनो, मी सायबरमध्ये काम केलेलं आहे आणि 20 वर्ष पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे. तर किती टीम पाठवू द्या, 3 नाही 4 नाही 10 टीम पाठवू द्या, मी भेटणार नाही. मी रोज 2 गाड्या चेंज करतो. इथून पुढे 2 कार्ड, 2 मोबाईल, 2 IMEI सगळे चेंज करणार, 2 स्टेट बदलणार इथून पुढे. तर मित्रांनो, मला पकडून दाखवायचा प्रयत्न या गव्हर्नमेंटने करायचा आणि मग बघायचं. आणि आता बातमी आहे राजकीय वादासंदर्भातली. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद मातोश्रीवर जाऊन पोहोचलाय. माजी खासदार चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झालेत. या भेटीत चंद्रकांत खैरे अंबादास दानवेंची तक्रार करणार असल्याची माहिती आहे. अंबादास दानवे यांनी काल उद्धव ठाकरेंकडे तक्रार केल्याची माहिती आहे. त्यामुळे दानवे खैरे वादावर तोडगा निघणार का, याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहांकडे अजित पवारांची तक्रार केल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय. मात्र त्यांच्या या तक्रारीनंतर अमित शहांनी एकनाथ शिंदेंना दिलेलं उत्तर महत्त्वाचं असून ते समोर आल्यास महायुतीमध्ये काय चाललंय याचं चित्र स्पष्ट होईल, असा दावा देखील राऊतांनी केलाय. अजित पवार हे जरी बोलत नसले तरी त्यांना सुद्धा त्या चिंतेने ग्रासलेलं आहे. अमित शहा यांच्याकडे तक्रार केली. कोणी केली? एकनाथ शिंदे यांनी. अमित शहाने याच्यावरती एकनाथ शिंदेला काय उत्तर दिलं हे माझ्याकडे आहे. काय म्हणाले ते जर लोकांसमोर आलं तर मला असं वाटतं की या राज्याचं चित्र स्पष्ट होईल. आणि आता साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह बातमी आपण पाहणार आहोत. सरकारची झोप उडवणारा घोटाळा जालना जिल्ह्यात उघडकीस आलाय. जालन्यामध्ये तलाठी आणि ग्रामसेवकांनी शेतकऱ्यांचे अतिवृष्टी आणि गारपिटीचं तब्बल 50 कोटींचं अनुदान लाटल्याचा आरोप होतोय. धक्कादायक बाब म्हणजे तहसीलदारांचं लॉग इन आणि पासवर्ड वापरून हा घोटाळा केल्याचं समोर आलंय. एकाच शेतकऱ्याच्या नावावर वेगवेगळे VK नंबर बनवून घोटाळा केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान घोटाळ्याचा आकडा आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये पीक अनुदानाच्या बाबतीमध्ये काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. त्या तक्रारीच्या प्राथमिक तपासणीमध्ये ह्या गोष्टी लक्षात आलेल्या. काही ठिकाणी डुप्लिकेशन झालेलं आहे, काही ठिकाणी बोगस अशा याद्या जोडून अनुदान उचललेले आहेत. ही जेव्हा तक्रार प्राप्त झाली त्या अनुषंगाने जानेवारी महिन्यामध्ये जिल्हाधिकारी महोदयांनी एक त्रिस्तरीय समिती गठीत केलेली आहे, ज्याच्यामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग, त्याचबरोबर EGS डेप्युटी कलेक्टर मनीष दांडगे आणि नायब तहसीलदार लोणावत मॅडम, ही त्रिस्तरीय अशी समिती आहे ती या घटनेची चौकशी करत आहे. नेमका कसा झालाय हा घोटाळा आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. शेतकऱ्यांचं अतिवृष्टी आणि गारपिटीचं 50 कोटींचं अनुदान तलाठी ग्रामसेवकांनी लाटल्याचा आरोप आहे. तहसीलदारांचं लॉग इन आणि पासवर्ड वापरून घोटाळा झाल्याचा संशय. एकाच शेतकऱ्याच्या नावावर वेगवेगळे VK क्रमांक बनवून हा घोटाळा करण्यात आल्याचा संशय आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या त्रिस्तरीय समितीकडून घोटाळ्याची चौकशी केली जाते. तर अंबड घनसावंगीतील 80 गावांची तपासणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील इतरही गावांची तपासणी आता केली जाणार. आणि आता महत्त्वाची बातमी. जालन्यामध्ये झोप उडवणारा घोटाळा समोर आलेला आहे. नाशिकमध्ये PM किसान योजनेमध्ये बोगस लाभार्थी सापडले. दुसरी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय घोटाळ्यासंदर्भातली. साम टीव्हीने सर्वात आधी ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मात्र तरी देखील जाग आलेली नाहीये. तरी देखील ते गप्पच असल्याचं आपण पाहतोय. सामने विचारलेल्या प्रश्नांवर कृषी मंत्र्यांनी मोघम उत्तर दिलंय. कॅबिनेट नंतर बोलू असं म्हणत काढता पाय त्यांनी घेतला. ग्रामसेवकांनी तहसीलदारांनी हे केलेली आहे. तलाठीच्या नावाने आयडी नाही. सर काय सांगाल सर? शेतकऱ्यांचे पैसे लागले. सर चला बाहेर झालं नंतर मी सांगतो. थोड्या वेळ माझं कॅबिनेट संपलं की बोलतो. कॅबिनेट संपलं की बोलतो मी.
तर आता कृषी मंत्री कधी आणि काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वळतो पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। नाशिकच्या बागलाणमध्ये शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे 29 बोगस लाभार्थी असल्याचा संशय आहे। तर बोगस सातबारा आणि बोगस माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय। गावात एकही मुस्लिम कुटुंब नाही, मात्र या यादीमध्ये सर्व मुस्लिमांची नावं आहेत। पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात व त्या शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढण्याचे आवाहन करण्यात आले। पण बागलाण तालुक्यातील भवाडे ह्या गावात एकही मुस्लिम कुटुंब नसताना या गावात तब्बल 29 नावं हे मुस्लिम आढळून आलेले ते बोगस लाभार्थी असल्याचे समजले जात आहे किंवा अंदाज व्यक्त केला जात आहे। या गावात एकही मुस्लिम कुटुंब नाही, त्या गावात एवढे नाव आले कसे, यामुळे भवाडे गाव व परिसरात मोठी खळबळ उडालेली आहे। आणि या प्रकरणातील एक ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे, मात्र साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये। तरी देखील या ऑडिओ क्लिप मध्ये नेमकं काय आपण ऐकूया। हेलो, हाँ बोला। किसका नंबर है? ये मुस्तकीम का नंबर है, क्या बोल सकते हैं? हाँ, मेरा नंबर और किसका नंबर है? शबीर भाई का नंबर है ना? नहीं, सबीर भाई का नंबर ना है, किसका है फिर? ये अबीर भाई का नंबर है। आबिर भाई किधर से बोल रहे हैं आप? ये किधर से? ये भागलपुर। हाँ, भागलपुर थाना। बादलपुर हाँ, थाना से। थाने से? हाँ। आपका खेती है क्या? हाँ, खेती है क्या तुम्हारा? खेती खेती नहीं है भैया। फिर थाना क्या? से बोल रहे हैं बाबू। हाँ, अरे भाई, थाना से बोल रहे हैं बड़ा बाबू, क्या बात है? नहीं खेती नहीं है क्या तुम्हारा? नहीं, खेती नहीं है हमारा। फिर तुम्हारा फार्मर आईडी निकाला है क्या तुमने? नहीं 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 निकाला? नहीं किसान नहीं है ना आप? नहीं, किसान नहीं है भैया। तो फिर फार्मर आईडी निकाला नहीं ना तुमने? नहीं नहीं। तुम्हारा एड्रेस कहाँ का है? थाने का है क्या? हाँ, ये थाने का एड्रेस है। ठीक है ठीक है। फिर तुम्हारा फार्मर आईडी निकला है, गवर्नमेंट ने निकाला है। ओ, क्या तुमने कोई पर्ची दिया होगा ना? हाँ नहीं भैया, कोई पर्ची नहीं दिया है। वो हो सकता है घर गया था ड्यूटी से तो दिया हाँ। होगा बाल बच्चा। ठीक है फिर, ओके ओके। फिर गवर्नमेंट का प्रॉब्लम है ये सब। ठीक। आणि आता बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश दिल्याचं समजतंय। त्यानंतर या प्रकरणात चौकशीसाठी सदर पोलिसांचं एक पथक देखील विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्या कार्यालयामध्ये दाखल झालंय। तर नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यात 580 अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता आहे। प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख रुपये घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे आता पोलिसांकडून भरती झालेल्या बोगस शिक्षकांच्या बँक खात्यात किती पगार जमा झाला याची तपासणीही केली जाणार आहे। सोमेश्वर नेताम नावाचे शिक्षणाधिकारी होते, ते सेवानिवृत्तीच्या दिवशी पकडल्या गेले। आपलं अँटी करप्शनवाल्यांनी त्यांच्या घरी धाड टाकली, काही निधी हा जप्त केला, त्यांना अटक झाली, नंतर जमानत झाली, पुढे ते मरण पावले। ते मरण पावल्यानंतरसुद्धा मागच्या तारखेमध्ये त्यांच्या सहीच्या मान्यता संस्था चालकांनी आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढल्या, त्या ऑपरेट केल्या, त्यानुसार शालार्थ ID झाल्या आणि त्या शिक्षकांच्या नावाने वेतनसुद्धा उचलल्या गेलं। तर काय आहे हा घोटाळा आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नागपूर विभागात 580 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी करण्यात येते। नोकरीसाठी 35 लाख रुपयांचा रेट असल्याचा आरोप आहे। मृत शिक्षणाधिकाऱ्याची सही वापरून शिक्षक भरती केल्याचा माजी आमदार नागो गाणारांचा आरोप आहे। बोगस सहीद्वारे 2016 ते 2024 दरम्यान बोगस शिक्षक भरतीचा आरोप आहे। बोगस भरती करताना 2016 आधीची नोंद दाखवल्याचा देखील आरोप करण्यात आला।
दरम्यान शिक्षक भरती घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश मेश्रामची अज्ञात व्यक्तीसोबतची ऑडिओ क्लिप साम टीव्हीच्या हाती लागली आहे. कागदपत्र तयार करण्यासंदर्भातील ही क्लिप आहे. मात्र साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये. या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आपण पाहूया. निलेश भाऊ बोल. काल फोन केला होता तुला, हो, मी बाहेर आहे, म्हणजे मोबाईल राहून गेला होता घरी. 2 दिवस बाहेर होतो मी. काय करायचं काय आता आपल्याला? आपल्याला काय नाही, ते फाईल दाखवून दे थोडीशी. केलं ना ते. हं? कारण तो केलं ना. तिथून मी विचारलं तर नाही म्हणे, काही आलंच तर नाही म्हणे इकडे. कोण? नाही पाठवायचं राहिलं ना, तर मी येणार नाही तोपर्यंत पाठवीन कसं? अच्छा अच्छा, फाईल जेवढं तुझ्याकडे लेट आहे आहे का? तेवढं चांगलं आहे ना ते. हा, फाईल तुझ्याकडे आहे. मला काय वाटलं का तू पाठवून दिली तिकडे समोर, असं वाटलं मला. नाही, जेवढं लेट होईल तेवढं चांगलं आपल्यासाठी ते. बरं ठीक आहे, मी येऊन जाणार नागपूरला आता 2 दिवस तो हो, मी तर येतो, पण मी तुला एक नंबर देतो. हा, मला त्याच्यात अर्जंट सुद्धा आधार टाक. मी काय म्हटलं, थोडासा तू येऊन गेला असता. मी देतो ना, काही टेन्शन नाही ना. नाही मी बाहेर आहो हो, म्हणून तर. आल्यावर म्हटलं आल्यावर. अरे नाही, त्याला द्यायचा दुसऱ्याचा नंबर देतो. हो, पण आता माझ्या काही आल्या ना सध्या आपलं बजेट म्हणून तर. मग आल्यावर तो त्याला कसं ऍडजस्ट कर ना. हा, बरं पाहतो दिवसभरात. अर्जंट आहे म्हणून हा, त्याला द्यायचा आहे. तर तुला मी त्याचा स्कॅनर पाठव. हा पाठव. स्कॅनर पाठवतो, ठीक आहे. आणि आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा उर्वरित 44% पगार हा आज मिळणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा 56%च पगार मिळाला होता. यावर कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि या बातमीचा साम टीव्हीने पाठपुरावा केला होता. त्यानंतर सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला आणि कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार देण्याची सरकारने घोषणा केली आहे. राज्यातील थंड हवेची ठिकाणं म्हटलं की महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान अशी नावं समोर येतात. तर चिखलदरा अशा हिल स्टेशनकडे पावलं वळतात. मात्र थंड वातावरणासाठी प्रसिद्ध असलेल्या स्थळांवर पर्यटक उकाड्यानं हैराण झाली आहेत. तोरणमाळ, इगतपुरी या ठिकाणी पारा 39 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. तर लोणावळ्यामध्ये देखील तापमान 38 अंशावर पोहोचलंय. थंड हवेच्या ठिकाणावर किती तापमान होतं आपण पाहूया. इगतपुरीमध्ये 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर तोरणमाळमध्ये देखील 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. लोणावळ्यामध्ये 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. खरं तर हे थंड हवेचे ठिकाणं आहेत. तर आंबोलीमध्ये 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पाचगणीमध्ये 34 अंश सेल्सिअस तापमान आहे. माथेरानमध्ये 34 अंश सेल्सिअस तापमान आहे. तर महाबळेश्वरमध्ये 33.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर आपण पाहतोय हिल स्टेशन मध्ये देखील आता तापमान वाढत चाललेलं आहे. हिल स्टेशन हे आता हॉट स्टेशन झालेलं आहे. त्यामुळे पर्यटक या ठिकाणी चांगलेच हैराण झालेत. उन्हाळ्यामध्ये पर्यटकांची पावलं ही हिल स्टेशनकडे वळत असतात, कारण त्या ठिकाणी गारवा त्यांना अनुभवता येतो. मात्र तरी देखील हिल स्टेशन आता हॉट स्टेशन झाल्याचं पाहायला मिळत आहे. उन्हाचा तडाखा आणि पाणी टंचाई मराठवाड्यातील शेतकरी या दुहेरी संकटामध्ये सापडलेला आहे. मराठवाड्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी यंदा देखील अडचणीत सापडला. अनेक मोसंबी शेतकऱ्यांनी आपल्या वाळलेल्या मोसंबीच्या झाडावर कुऱ्हाड चालवली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांवर मोसंबी बाग तोडण्याची वेळ आली आहे. झाडं 2014 लावलेले होते आम्ही. तेव्हापासून आजपर्यंत ही आम्हाला उत्पन्नाचं अशी बाजू आली. उत्पन्न फळं विक्रीला यायचं, पाणी कमी पडायचं, असं ही प्रॉब्लेम शेवटपर्यंत उन्हाळा लागला का पाण्याचा प्रॉब्लेम येतोय आम्हाला. पण पैठण तालुक्यात पाणी असून बी आम्हाला पाणी भेटत नाही. त्याचं कारण शासनानं आम्हाला सांगावे.
वाईट वाटतंय. त्याच्यामुळे आम्हाला ही मोसंबी तोडू वाटत नाही, पण आता नाईलाज आहे त्याला तोडण्याचा. पण याचा शासनानं काहीतरी पर्याय करायला पाहिजे. तर उकाड्यानं हैराण नागरिकांना थोडा दिलासा मिळण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धाराशिव, लातूर, नांदेडमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय. दुसरीकडे विदर्भाच्या काही भागात विजांसह अवकाळीचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. दरम्यान पावसाला पोषक हवामान आणि ढगाळ वातावरणामुळे राज्याचा कमाल तापमानात आता चढ उतार सुरूच आहे. दुपारी उन्हाच्या झळा आणि रात्री उकाडा मात्र कायम आहे. तर आपण पाहतोय देशामध्ये यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. सरासरीच्या 105% पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. भारतीय हवामान विभागाची माहिती आहे. आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी देखील या संदर्भात माहिती दिली होती. तर सरासरीच्या 105% पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही काही अंशी दिलासादायक बातमी आहे. बातमी भिवंडीतून आहे. भिवंडीच्या खोणी गावातील सिद्धार्थनगरमध्ये आंबेडकर जयंतीला नंग्या तलवारी नाचवण्यात आल्यात. तर देवीदास पाटील असं तलवारी नाचवणाऱ्या तरुणाचं नाव आहे. रस्ता बंद केल्याच्या रागातून त्यानं शिवीगाळ करत हे कृत्य केलंय. त्यामुळे काही काळ या ठिकाणी परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आणि आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जे काम आतापर्यंत फक्त अनुभवी डॉक्टरांच्या हातून होत होतं ते आता यंत्र देखील करू शकतायत. एक ऐतिहासिक चमत्कार घडलेला आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये नेमकं काय घडलंय तुम्हीच पहा. तंत्रज्ञानाचा चमत्कार. एआयच्या मदतीनं बाळाचा जन्म. वैद्यकीय क्षेत्राला नवी दिशा. विज्ञानाच्या कथा आता प्रत्यक्षात उतरत आहेत. जे काम आतापर्यंत फक्त अनुभवी डॉक्टरांच्या हातून होत होतं ते आता यंत्रेही करू शकतात. असाच एक ऐतिहासिक चमत्कार नुकताच घडलाय. जगात पहिल्यांदा पूर्णपणे स्वयंचलित IVF सिस्टीम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच एआयच्या मदतीनं एका बाळाचा जन्म झालाय. चला जाणून घेऊया हा चमत्कार कसा घडला. मेक्सिकोच्या ग्वाडलाजारा शहरात ही घटना घडली. एका 40 वर्षीय महिलेनं एआयच्या मदतीनं IVF प्रक्रियेद्वारे निरोगी बाळाला जन्म दिला. विशेष म्हणजे या प्रक्रियेत माणसाच्या हाताऐवजी यंत्रांनी ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली. हे विशेष. ही प्रक्रिया नेमकी कशी होती ते पाहूया. ICSI म्हणजेच इंट्रासायक्लोप्लास्मिक स्पर्म इंजेक्शन या तंत्रामध्ये साधारणपणे तज्ज्ञ एक शुक्राणू अंड्यात सोडतात. पण यात थकवा किंवा मानवी चुकांची शक्यता असते. न्यूयॉर्क आणि मेक्सिकोच्या शास्त्रज्ञांनी मिळून एक पूर्णपणे स्वयंचलित सिस्टीम तयार केली. ही सिस्टीम AI आणि डिजिटल नियंत्रणानं 23 टप्प्यांची प्रक्रिया पार पाडते. यंत्रानं शुक्राणू निवडले, लेझरनं निष्क्रिय केले आणि अंड्यामध्ये टोचले. प्रत्येक अंड्यासाठी फक्त 9 मिनिटं 56 सेकंद लागले. ही पूर्ण प्रक्रिया स्वयंनियंत्रित असल्यामुळे जे IVF लॅबमधल्या ज्या प्रोसिजर्स असतात, एक साधारण 30 ते 23 टप्प्यांच्या ह्या प्रोसिजर असतात. तर या प्रोसिजर या मशीनने पूर्ण केल्या आहेत. आणि या तंत्रज्ञानामुळे IVFच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी क्रांती होणार आहे. या तंत्रज्ञानामागे काम करणारे प्रमुख भ्रूणतज्ञ डॉक्टर जेक्स कोहेन यांच्या मतानुसार हे तंत्रज्ञान IVF मध्ये क्रांती आणेल. या प्रक्रियेत 5 पैकी 4 शुक्राणू यशस्वीपणे फलित झाले. त्यापैकी एक निरोगी भ्रूण तयार करून गोठवण्यात आला आणि नंतर ट्रान्सफर केला, ज्यामुळे बाळाचा जन्म झाला.
डॉक्टरांचं म्हणणं आहे की भविष्यात हे तंत्रज्ञान आणखी वेगवान आणि प्रभावी होईल. यामुळे IVFचा खर्च कमी होऊ शकतो, यशस्वीतेचा दर वाढू शकतो आणि जगभरातील लाखो दाम्पत्यांना संतान प्राप्तीची नवी आशा मिळू शकते. त्यामुळे हा फक्त एक जन्म नाही, तर विज्ञानाच्या नव्या युगाची सुरुवात आहे.